हाय हॅलो. खूप दिवसानंतर मी खरं तर व्हिडिओ बनवायला बसले, म्हणजे अशी कॅमेरासमोर बसली आहे आणि मला थोडंसं असं अनकम्फर्टेबल आणि वेगळंच फील होतं आहे. कारण खूप दिवस झालं आपले ब्लॉग आलेले नाही, दिवस नाही खूप महिने झाले आपले ब्लॉग आलेले नाही आहे. आणि मला ना असं बाहेर गेल्यानंतर भरपूर जणं भेटतात नाही का, म्हणजे माझ्या ओळखीचे म्हणा वगैरे. आता मी मेकअप आर्टिस्ट असल्यामुळे ना मला भरपूर जणं ओळखतात तसं. पण मग काही जण मला विचारतात नाही का, की का तुम्ही ब्लॉगिंग नाही करत, तुमचे ब्लॉग छान असतात किंवा तुमचे मिस्टर छान कॉमेडी करतात, प्लस शार्वीचे ब्लॉग्स बघायला पण छान वाटतं खूप. पण काय झालं माहिती आहे का, काही जण आपल्याला फुल व्यवस्थित सपोर्ट करतात, पण काही म्हणजे भरपूर जणांचा सपोर्टच नाही आहे. कारण म्हणा मी जेवढं मेहनत घेत होते ना, त्या मेहनतीचं फळ मला भेटत नव्हतं असं मला वाटतंय. कारण आपले सबस्क्रायबर 500-600च्याच तिथं अडकले, त्याच्या पुढेही जात नाही आहेत आणि व्ह्यूजसुद्धा आपल्या व्हिडिओला चांगले येत नाही आहेत. शार्वीचा एकच व्हिडिओ मिलियनच्या घरात गेला होता. त्याच्यानंतरचे म्हणजे भरपूर व्हिडिओ आहे ना, फक्त 1000-2000 काहीशे व्हिडिओ फक्त असे आहेत की थोडेसे व्हायरल गेले, ते 5-6 हजारावरती, नाहीतर 1-2 हजारावरतीच आपले व्हिडिओ अडकतात आहेत. व्ह्यूज येत नाही आहेत, सबस्क्रायबर वाढत नाही आहे. त्याच्यामुळे ना मला खूप असं डिमोटिवेट झाल्यासारखं झालं आहे आणि त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवत नव्हते. पण मुद्दा राहिला की ज्यावेळेस मी बाहेर जाते ना आता ऑर्डरसाठी वगैरे, तर मला भरपूर जणं भेटतात आणि त्या लोकांनी मला हे विचारलं ना, त्याच्यानंतर मी आता ह्या गोष्टींवरती विचार करायला लागले. ज्यावेळेस मी आता घरी आहे, माझ्या ऑर्डर संपल्यात आणि मी आता घरी आहे, त्यावेळेस मी आता विचार करायला लागले की जर इतक्या जणांना आवडतंय तर करायला काही हरकत नाही आहे. आणि म्हणून मग मी आता असं ठरवलं आहे की ठीक आहे. याच्या आधी सुद्धा मी जेव्हा यूट्यूबचं चॅनल चालू केलं तर याच्या आधी असंच झालं आहे, 2-3 वेळा असं झालं आहे. खरं तर माझं चॅनल खूप जास्त जुनं आहे, तर आधी पण ठरवलं होतं की ठीक आहे करूया. पण थोडंसं वाटतं ना, डिमोटिवेट होतं माणूस आणि लोकांचे. आता एकच गोष्ट ठरवली की आपण ह्याच्या आधी सुद्धा आहे ना चॅनल उघडताना, म्हणजे मी ह्या आधी चॅनल उघडताना हा विचार केला नव्हता की बाबा व्ह्यूज आलेच पाहिजे, चॅनल ग्रो झालंच पाहिजे किंवा सबस्क्रायबर खूप जास्त म्हणजे फार हजारो मिलियन वगैरे झालं पाहिजे, असं काही मी विचार केला नव्हता. पण ठीक आहे, म्हणजे थोडंसं मोटिवेशन येणे इतकं तरी तुम्ही करावं असं मला वाटतं. आणि आता ठरवलंय की मी चॅनल फक्त याच्यासाठी चालू केलं था आणि आत्तासुद्धा परत व्हिडिओ याच्यासाठी चालू करते की माझ्या मिस्टरांचे, माझ्या मुलीचे, आमचे छान छान मुवमेंट्स, चांगले असू वाईट असू किंवा आपल्या आयुष्यात घडणाऱ्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला पुढे जाऊन बघायला मिळाव्या किंवा या सगळ्या मुवमेंट्स कॅप्चर करून कुठेतरी राहाव्यात, आठवणी राहाव्यात, म्हणून मी हे चॅनल चालू केलं था. आणि परत याच गोष्टीमुळे मी व्हिडिओ बनवणं पुन्हा चालू करते. आणि कसं असतं ना, मी काय खूप मोठी यूट्यूबर नाही आहे, पण आपण प्रयत्न तर करूच शकतो ना. म्हणून मी काय म्हणतात ना, अजून एक चान्स घ्यायचा ठरवले आणि घेते मी तो चान्स. आता मी परत पुन्हा पहिल्यासारखे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन, शॉर्ट व्हिडिओसुद्धा आणि फुल लॉंग व्हिडिओसुद्धा. तर तुम्ही मला साथ द्याल अशी मी अपेक्षा करते तुमच्याकडून. आणि जे काही असेल म्हणजे नाही का, मी कुठे कमी पडत असेल किंवा माझं कंटेंट तुम्हाला आवडत नसेल किंवा काय XYZ, तर तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा की नाही का, मग आम्ही त्याच्यामध्ये म्हणजे सगळ्या जणांना असं वाटतं की काय व्हिडिओ काढायचा म्हणजे फक्त कॅमेरा पकडायचा, काय पण हे इकडचं तिकडचं हे ते दाखवायचं आणि आहे तसं उचलून टाकून द्यायचं यूट्यूबवरती. तर तसं नसतं ना. दिवसभर कुठं जर बाहेर गेलो, सपोज आम्ही बाहेर गेलो, तर ते दिवसभर तिथलं एन्जॉय करणं सोडून दिवसभर तो व्हिडिओ काढायचा, त्याच्यानंतर घरी आल्यानंतर तो एडिट करायचा, तो पोस्ट करायचा. त्या पोस्ट करण्यासाठी सुद्धा किती गोष्टी कराव्या लागतात, कधी नेटवर्क चालत नाही, काय नाही, इतके प्रॉब्लेम्स येतात. त्याच्यातून थंबनेल बनवायचा आणि एवढ्या सगळ्या गोष्टी करून तो व्हिडिओ जेव्हा अपलोड होतो त्यावेळेस तुम्ही तो बघतही नाही, त्याला व्ह्यूज येत नाही, सबस्क्रायबर पण वाढत नाही, मग खरंच वाईट वाटतं. त्याच्यामुळं असं वाटतं की थोडा तरी सपोर्ट तुम्ही दाखवला ना, तर खरंच खूप जास्त छान वाटेल. मग म्हणजे 6-6 महिन्यात सुद्धा ग्रो झाले ते चॅनल, माहिती का, मॉनिटायझेशन झाले. आणि माझं चॅनल एवढ्या वर्षांचं आहे ना, तरी पण मॉनिटायझेशन होत नाही आहे, चॅनल ग्रो होत नाही. त्यामुळे ना अक्षरशः म्हणजे कधी कधी आहे ना मी रडले ते ह्या गोष्टीसाठी की का नाही होते किंवा मी कुठं कमी पडतीये. तर प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा. आणि व्हिडिओज न टाकूनसुद्धा जे लोकांनी सपोर्ट केला किंवा सबस्क्रायबर जे काही आहेत आपले ते कमी नाही झाले, तर त्यांचे खरंच मनापासून धन्यवाद.
आणि इथून पुढे पण तुम्ही सगळेजण असेच सपोर्ट कराल आणि असेच तुमची साथ मला भेटेल अशी इच्छा आहे माझी तुमच्या सगळ्यांकडून. थँक्यू सो मच.